हॅलो नमस्कार, मी अनघाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी करते पालकाची गरगटी म्हणजेच पालकाची पातळ भाजी। तर त्यासाठी मी इथे पालक आहे तो धुवून चिरून घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये थोडं पाणी गरम करत ठेवलं, त्यात आपला पालक जो आहे तो शिजायला ठेवलाय। तोपर्यंत मी इथे एका साइडला ना जे आपले शेंगदाणे आहेत कच्चे शेंगदाणे ते भिजत ठेवले, त्याचबरोबर चिंच सुद्धा भिजत ठेवलेली आहे। तर साधारणतः एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे पालक शिजवायचं आहे आणि मग आपल्याला गॅस बंद करून हे जे मिश्रण आहे हे थंड व्हायला ठेवायचं आहे। तर ते आपलं पालकाचं मिश्रण थंड होतंय तोपर्यंत मी इथे जो आपला चिंचेचा कोळ आहे तो काढून घेते, त्याचबरोबर लसूण आणि मिरच्या हे मी चिरून घेते। तर आता हे आपलं जे मिश्रण आहे ते थंड झालंय। थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन आपल्याला मिक्स करायचंय। तर हे थंड झाल्यावर मिक्स करायचं ह्या करता, नाहीतर त्याच्यामध्ये ना गुठळ्या होतात। तर व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर आपल्याकडे स्मॅशर असेल किंवा पावभाजीचे आपण स्मॅशर वापरतो पावभाजीला, तर त्याने आपल्याला पूर्ण ही जी भाजी आहे ना ती व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची आहे। आणि सगळं एकजीव झाल्यानंतर इथे मी फोडणी करता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि त्याचबरोबर जे आपण लसूण आणि मिरची चिरून ठेवली होती ती मी घातलेली आहे। त्यानंतर हळद, हिंग आणि थोडासा लाल तिखट मसाला घातलेला आहे। आता मिरची आहे तरीही मी लाल तिखट मसाला घातलाय, कारण त्याचा जो रंग आहे ना तो खूप छान येतो। त्यानंतर आपलं जे पालकाचं जे मिक्सचर आहे ते पूर्ण आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित असं ते आपण हलवून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत। तर ह्यानंतर आपण जे शेंगदाणे भिजत ठेवले होते ते आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। त्याचबरोबर हे जो चिंचेचा जो कोळ आहे तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ही भाजी जी आहे ती आपण शिजायला ठेवणार आहोत। तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण घातल्यानंतर मिक्स करायचंय आणि हो, चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचंय। साधारणतः 10 ते 12 मिनिटांमध्ये ही आपली भाजी शिजून जाते। तर ह्याला झाकण अजिबात ठेवायचं नाहीये। त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे, छान कलर सुद्धा आलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बाय बाय।